फोर्सेस इक्वेशन काय ते फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2, force is inversely proportional to the R square. Then the equation, final equation will be force is directly proportional to the Q1 Q2 upon R चा स्क्वेअर. त्यानंतर हा प्रोपोर्शनलिटी साइन आपण काढून त्याच्याऐवजी काय वापरला त्या ठिकाणी कॉन्स्टंट वापरलेला आहे. म्हणजे काय ना इक्वेशन फोर्स इज इक्वल टू K Q1 Q2 upon R square. If K is constant of proportionality depends on the nature of the medium. म्हणजे K जो आहे तो K काय आहे कॉन्स्टंट आहे आणि तो डिपेंड कशावर असतो नेचरचं जे काही मीडियम आहे त्या नेचरच्या मीडियम वरती काय असते तो K जो आहे तो K कॉन्स्टंट डिपेंड असते. त्या K ची व्हॅल्यू काय असते बघा K ची व्हॅल्यू दिलेली आहे ठिकाणी K इज इक्वल टू 1/4 pi epsilon 0 into epsilon r, where epsilon 0 is equal to permittivity of free space and epsilon r is equal to relative permittivity of the medium between two charges. तर या ठिकाणी हा जो epsilon 0 आहे तर त्याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 8.854 into 10⁻12 FM. FM म्हणजे फॅराड पर मीटर आणि epsilon r is equal to जो व्हॅल्यू दिलेली आहे relative permittivity of the medium between two charges, that is 1 for air. K ची व्हॅल्यू epsilon r ची व्हॅल्यू काय 1 आहे कशासाठी फॉर एअर मीडियम साठी. तर त्याच्यावर आपण फायनल इक्वेशन आपलं आलेलं आहे फोर्स इज इक्वल टू Q1 Q2 upon 4 pi epsilon 0 r square. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवल्या तर त्या फोर्स जो येतो तो फोर्स किती येतोय 9 into 10⁻9 न्यूटन. त्याच्यावर आपण 1 कुलम ची डेफिनेशन सांगतोय. फ्रॉम दिस वी कॅन डिफाइन 1 coulomb of unit charge. It is charges which is when placed in air at distance 1 meter from an equal and similar charge experiencing of the force of 8.99 into 10⁻9 न्यूटन एवढा फोर्स काय करावा लागतो आपल्याला त्याच्यावरती अप्लाय करावा लागतो. त्यावेळेस त्याचा चार्ज असतो तो 1 कुलम चार्ज आहे, इक्वल चार्ज आहेत आणि त्या दोन चार्ज मधलं डिस्टन्स जे आहे तर ते डिस्टन्स किती आहे 1 मीटर. त्या दोन चार्ज मधलं डिस्टन्स जे आहे तर ते डिस्टन्स किती आहे 1 मीटर. ओके. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचा प्रॉब्लेम एक सॉल्व्ह केलता. प्रॉब्लेम दिलेला आहे द डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन इन द ॲटम इज 5.8 into 10⁻11 मीटर. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन देम. तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले गिवन epsilon r is equal to 1, charge on electron is equal to 1.6 into 10⁻19 coulomb. फॉर्म्युला आहे F is equal to 9 into 10⁻9 Q1 Q2 upon R square. फोर्स इज इक्वल टू Q1 Q2 ची व्हॅल्यू ठेवली या ठिकाणी R square ची व्हॅल्यू ठेवली आणि हा सर्व पार्ट जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं फायनल आन्सर येत आहे 6.84 into 10⁻8 न्यूटन. ओके. तर आपण हाच प्रॉब्लेम काय करूया सॉल्व्ह करून तुम्हाला दुसरा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितलं होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना तो सॉल्व्ह झालेला नाही. तो आपण काय करूया तर सॉल्व्ह करून देतोय तुम्हाला.
तर प्रॉब्लेम काय दिलाय बघा, टू चार्जेस पार्टिकल ॲज शोन इन फिगर बिलो बनलेला आहे, QP अँड QC QQ, म्हणजे गिव्हन डाटा आपल्याला काय दिलेला आहे या ठिकाणी, गिव्हन इज इक्वल टू आपल्याला काय दिलेला आहे, गिव्हन चार्ज दिलेला आहे, कोणता चार्ज आहे, QP इज इक्वल टू किती दिलेला आहे, 10 मायक्रोकुलम. 10 मायक्रोकुलम. आणि दुसरा काय दिलेला आहे, QQ, दुसरा चार्ज दिलेला आहे इज इक्वल टू किती दिलेला आहे, 20 मायक्रोकुलम. ओके. अजून काय दिलेला आहे, डिस्टन्स दिलेला आहे, R दिलेला आहे, R किती दिलेला आहे, R इज इक्वल टू किती दिलेला आहे, R 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. ओके. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, फोर्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर इक्वेशन आपलं आहे ह्याचं कुलम्ब्स लॉचं इक्वेशन आहे is equal to 9 into 10 raised to 9 9 into 10 raised to 9. न्यूमरेटर मध्ये आपण लिहितोय QP. थोडं मोठं नाही का होऊ शकत? हा करतोय, एक मिनिट. QP दिसतंय, सर Yes, sir. QP upon QP into QQ अपॉन काय आहे, R चा स्क्वेअर आहे. ओके. R दिलेला आहे, त्या R चा काय असतोय, स्क्वेअर, आणि इंटू इथं काय आहे, K आहे. तर आपल्याला इक्वेशन हा जर आपल्याला कुलम्बच्या लॉचं इक्वेशन आहे, दिस इक्वेशन इज कुलम्ब्स लॉ. आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू जे दिलेले आहेत, तर ते व्हॅल्यू इथं पुट आउट करायचे. व्हॅल्यू पुट आउट करण्यापूर्वी तर आपल्याला काय करावं लागतं, मायक्रो कुलम्बचं कन्वर्जन कुलम मध्ये करावं लागतं. म्हणजे काय ना, 10 into 10 raised to -6 -6 काय ना, कुलम. ओके. हे झालं फर्स्ट कन्वर्जन. त्यानंतर सेकंड कन्वर्जन काय येणार आहे, इज इक्वल टू 20 into 10 raised to -6. ओके. त्यानंतर मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन काय येणार, 10 into 10 raised to -2. ओके, 10 into 10 raised to -2. तर आता आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, ह्या व्हॅल्यू मध्ये त्या व्हॅल्यू ज्या आलेल्या आहेत आपल्या, तर त्या व्हॅल्यू आपण काय करणार, पुट आउट करणार. म्हणजे काय येणार, आपल्याला इथे QQ आणि QP च्या व्हॅल्यू माहिती आहे. ओके. त्या जर व्हॅल्यू आपली, तर QP ची व्हॅल्यू आपल्याला आहे 10 into 10 raised to -6. ते ऍज इट इज व्हॅल्यू इथे काय करणार, पुट आउट करणार.
झाली फर्स्ट टर्म. सेकंड टर्म काय 20 into 10 raised to minus 6. त्यानंतर केच व्हॅल्यू फॉर एअर मीडियम दिलेला आहे म्हणून इथे केच व्हॅल्यू 1 into r चा स्क्वेअर आहे. बरोबर, म्हणजे हा काय करणार आपण इथे r ची व्हॅल्यू जी आहे तर ती r ची व्हॅल्यू कॅन्सल करून आपण ही r ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट आउट करणार. 10 into 10 minus 2. काय ब्रॅकेटचा काय होणार आहे स्क्वेअर होणार. बरोबर, 10 into 10 raised to minus 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे जर आपण सिम्प्लिफिकेशन मध्ये सॉल्व्ह केलं, सॉल्व्ह करत असताना आपण कसं सॉल्व्ह करणार आहे. फोर्स इज इक्वल टू 9 into 10 into 20, 10 into 20. बरोबर, डिनॉमिनेटर मधल्या टर्म काय केलं 9 into 10 into 20. त्यानंतर रिमेनिंग ज्या राहिलेल्या टर्म आहेत त्याच्यामध्ये परत पॉवरच्या टर्म आहेत. म्हणजे काय येणार 10 into पॉवर काय आहे फर्स्ट जे 9 आहे, त्यानंतर -6, त्यानंतर -6. ओके, त्यानंतर डिनॉमिनेटर जर सॉल्व्ह केला तर डिनॉमिनेटर सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे 100 into त्याची पॉवर काय होणार 10 raised to -2 -4 होणार. बरोबर, आता हे जर आपण सिम्प्लिफिकेशन मध्ये केलं काय येणार आहे सिम्प्लिफिकेशन नेक्स्ट लाईनला केल्यानंतर आपण काय येणार फोर्स इज इक्वल टू काय होणार ह्याचं सॉल्व्ह 9 into 20 into 20 9 into 20 काय येणार हे याचं सर्वांचा आन्सर येईल 180. 1800. त्यानंतर हे काय 10 raised to -6 10 raised to -6 आणि हा 10 raised to -4 आहे. तो जर वरती आला तर काय होणार प्लस होणार. म्हणजे काय होणार इथं 10 raised to +4. येणार F इज इक्वल टू 1800 येते सर. 1800 येतं. कशाचं कॅल्क्युलेशन याचं का हा हा सर. सर, तुम्ही 80,000 दिलं. किती येत आहे त्याचं 1800. 1800. 800 हा सर. त्यानंतर आता सिम्प्लिफिकेशन जर केलं त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय येते बघा काय झालं या 2 शून्याला ह्यातले 2 0 कॅन्सल झाले. म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय राहिले 18 into आता डिनॉमिनेटर मध्ये काय नाही राहिले म्हणजे पॉवर काय येणार 10 raised to +9. बरोबर, म्हणजे इथे काय आहे +9 आणि +4 13 होईल आणि त्यातनं -12 जर केलं तर काय येणार 10 raised to फक्त रिमेनिंग काय राहते 10 राहते. म्हणजे आपलं ह्याचं जे आन्सर येणार आहे सॉरी 10 raised to -1 पॉवर राहते फक्त. किती येते बघा 9 4 13 13 तून 12 गेले 10. लक्षात येतंय का नाही येस सर. येस सर. इथे काय होणार 9 आणि 4 काय होईल 13 -12 एवढंच फक्त रिमेनिंग राहील इथं. मग इथली प्लस पॉवर काय होणार 1 राहणार 10 raised to 1. म्हणजे आपलं फायनल आन्सर येते फोर्स इज इक्वल टू 180 न्यूटन. फोर्स इज इक्वल टू काय येते
180 न्यूटन. सर्वांच्या लक्षात येतात प्रॉब्लेम? येस अशा सर. पद्धतीने प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. यस सर समज. तर फक्त हा तुम्हाला ह्याच्यावरती एक क्वेश्चन पण युनिट टेस्टला विचारलेला होता, पण तो वेगळ्या टाईपचा होता. तो आपण घेतल्यानंतर तुम्हाला समजेल तो जो क्वेश्चन आहे तो कोणत्या टाईपचा आहे तो. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला एक्झाम साठी विचारले जातात. 100% एक क्वेश्चन असतो कुलम्स लॉच्या प्रॉब्लेम वरती. सर म्हणजे ते प्रॉब्लेम असा सोडवायचा ना? तुम्हाला प्रॉब्लेम सोडवून आन्सर त्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल. तुम्ही तुमच्या मेथडने कशाही पद्धतीने प्रॉब्लेम आन्सर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागणार. तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करून करा. इथं तुम्हाला समजण्यासाठी जास्त स्टेप केलेले आहेत. तुम्हाला इथं स्टेप जर केले ह्या तर इथं तुम्हाला डायरेक्ट हे आन्सर येणार आहे. कॅल्क्युलेशन मध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये जर ह्या व्हॅल्यू टाकल्या ऍज इट इज तुमची कॅल्क्युलेशन बसते सायंटिफिक कॅल्क्युलेटर मध्ये, तर तुम्हाला डायरेक्ट हे आन्सर येते त्या ठिकाणी मिळून जातं. पण कॅल्क्युलेशन करावं लागतं. ह्याच्यावरती तुम्हाला 100% एक प्रॉब्लेम असतोच. ओके, सर्वांना समजला हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा? यस सर. येस सर. सर हा बोला. कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1च पकडायचं का? कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला? या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली नाही. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक. परंतु हे जे दोन चार्जर पार्टिकल आहेत तर हे चार्जर पार्टिकल एअर मध्ये प्लेस झालेले आहेत. मग ज्यावेळेस दिलेली नसते त्यावेळेस के ची व्हॅल्यू काय करायची? 1 पकडायची. परंतु काही प्रॉब्लेम मध्ये काय केली जाते? के ची व्हॅल्यू जी आहे त्या के ची व्हॅल्यू त्या ठिकाणी गिव्हन दिली जाते. लक्षात आपण कसं ठेवतोय? फॉर एअर मीडियम आहे म्हणून के ची व्हॅल्यू त्या ठिकाणी एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू 1 ठेवतोय. बरोबर, या ठिकाणी आपल्याला एप्सिलॉन आर असतं. एप्सिलॉन एप्सिलॉन आर त्याची व्हॅल्यू काय ठेवतोय आपण? फॉर एअर मीडियम 1 ठेवतो. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. त्याचा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातोय. ओके, ओके. आता नेक्स्ट आपला आर्टिकल आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय बघा? अ चार्जड बॉडी प्लेस्ड नियर द चार्ज विल एक्सपिरियन्स द फोर्स. द रिजन इन विच चार्ज एक्सपिरियन्स ऑफ अ फोर्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे काय सांगायचं थोडक्यात येतं की जर आपण या ठिकाणी एखादा चार्ज जर प्लेस केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केला, ओके, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज कुठे प्लेस केलेला आहे? आपण सराउंडिंग मध्ये प्लेस केलेला आहे. मग ह्या सराउंडिंग मध्ये ह्याच्या अराउंड द चार्ज जो काय एक्सपिरियन्स तयार होतो, फोर्स ऑफ एक्सपिरियन्स, म्हणजे हा कोणता आहे? सेंटरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्याच्या सोबत काय तयार होईल? निगेटिव्ह चार्ज येईल. का निगेटिव्ह चार्ज येईल कोण सांगतोय? काय सर रिपीट करता का? हा, रिपीट करता का आता क्वेश्चन? काय आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय बघायचं आहे? तर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय सांगितलेलं आहे डेफिनेशन या ठिकाणी? द चार्जड बॉडी प्लेस्ड नियर द चार्ज विल एक्सपिरियन्स अ फोर्स. द रिजन इन विच अ चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, म्हणजे काय केलेलं आहे? आपण एक चार्ज कन्सिडर केलेला आहे. ओके, आणि तो चार्ज काय केलेला आहे? आपण या ठिकाणी प्लेस केलेला आहे या पद्धतीने. हा क्यू चार्ज आहे. तर हा चार्ज प्लेस केल्यानंतर ह्या चार्जच्या सभोवती अराउंड द चार्ज म्हणजे काय होईल? हा जर सेंटरचा पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि या ठिकाणी जर आपला दुसरा निगेटिव्ह चार्ज घेतला तर त्याच्यामध्ये काय इफेक्ट होणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे तयार झालं त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हटलं जातं?
इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे चार्जड बॉडी प्लेस्ड नियर द चार्ज, म्हणजे आपण ही चार्जड बॉडी ही चार्ज बॉडीच्या नियरला प्लेस केली तर काय इफेक्ट घडून आला, तर ह्या ठिकाणी जर हा पॉझिटिव्ह चार्ज असता तर त्याच्यामध्ये पण इफेक्ट झाला असता. कसला इफेक्ट झाला असता, कोणता इफेक्ट झाला असता त्या ठिकाणी, सर ते एकमेकांपासून लांब गेले असते. एक सर तुमचा आवाज येत नाही. इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं जातं. जो काय इफेक्ट घडून येतोय तर त्या इफेक्टला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं जातं. तो जो इफेक्ट घडून येतो तो जो इफेक्ट घडून येतोय तर त्या इफेक्टला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं जातं. म्हणजे स्पेस अराउंड द चार्ज विल एक्सप्रेस द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन रिपल्शन. म्हणजे या ठिकाणी जे चार्ज असते तर फर्स्ट चार्ज कोणते असते, ते निगेटिव्ह चार्ज असते. त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड जे आहे तर ते इलेक्ट्रिक फील्ड अशा पद्धतीने क्रिएट होत असते. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे हे जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते तर त्याची इंटेन्सिटी काय असते, तर बघा कन्सिडर चार्ज ऑफ कुलम क्यू कुलम, म्हणजे एक चार्ज कन्सिडर केलेला आहे क्यू. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट ए इन इट्स इलेक्ट्रिक फील्ड इज, म्हणजे काय आहे, हा क्यू चार्ज आहे आणि हा क्यू चार्ज काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे कशामध्ये, त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. म्हणजे हा चार्ज काय सांगितलं आपण इथं, हा चार्ज सांगितलेला आहे क्यू, बरोबर. आणि काय सांगितलंय, युनिट पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर चार्ज क्यू कुलम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट ए इन इलेक्ट्रिक फील्ड. ह्याचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, ह्या चार्जेचं जे काय इलेक्ट्रिक फील्ड आहे ते ए ह्या पॉइंटचं आपण मेजरमेंट केलं. फॉर एक्झाम्पल इथं काय, हा ए पॉइंट आहे. काय आहे, युनिटचं इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे ह्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मधलेच इंटेन्सिटी आहे. द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. म्हणजे हा जो चार्ज आहे तर हा चार्ज आपण कुठे प्लेस केलेला आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे. आणि युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केल्यामुळे त्याच्यामध्ये जी काही इंटेन्सिटी घडून येते तर ती इंटेन्सिटी कुठली असणार आहे, त्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मधली असणार आहे. म्हणजे ह्याच्यावर आपलं इक्वेशन काय होतं, फोर्स इज इक्वल टू E इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. आणि हा चार्ज कोणता आहे म्हणून सांगितलं इथं, युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. त्याच पॉइंटला काय केलेलं आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज हा काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे. त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे हा काय आपला, हा चार्ज आहे क्यू, त्याच्यातलाच हा ए हा पॉइंट आहे. ए पॉइंट म्हणजे काय, तर त्या पॉइंटची आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मेजरमेंट केलेली आहे. आणि हा जो तयार होणारा ई आहे तर ते म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तर तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आहे. म्हणजे फोर्स एक्सपिरियन्स केल्यानंतर, म्हणजे त्याला फोर्स अप्लाय केल्यानंतर, त्या थोडक्यात आपण काय म्हणतो, एखाद्या बॉडी जर फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये काय होतं, डिस्प्लेसमेंट चेंज होते. तिथं फोर्स अप्लाय म्हणजे काय करणार म्हणतोय, म्हणजे काय करतोय आपण, तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय करतोय, प्लेस करतोय. कुठे प्लेस करतोय, ऍट दॅट पॉइंट. कोणत्या पॉइंटला, तर ज्या पॉइंटचा आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी घेतलेला आहे तर त्या पॉइंटला आपण काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे. इथं तुम्हाला इथं ए हा पॉइंट सांगितलेला होता, तर ह्या ए हा पॉइंटला काय केलेला आहे आपण, युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे. त्याच्यावर त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वेशन काय येतं, ई इज इक्वल टू फोर्स अपॉन क्यू. त्याच्यावर आपलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वेशन काय येते, E इज इक्वल टू फोर्स अपॉन क्यू. तर याचं इक्वेशन बघा कशा पद्धतीने येते आता, E is equal to force upon Q. In above figure, the electric field intensity at a point is given by intensity is equal to force upon charge. ओके, मग आता आपल्याला इथं फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे. आपण लास्ट कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ मध्ये फोर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे.
फोर्सची व्हॅल्यू काय आहे, फोर्स इज इक्वल टू 9 into 10 raised to 9 Q1 Q2 अपॉन एप्सिलॉन R into R स्क्वेअर. ओके, तीच व्हॅल्यू आपण इथं घेतलेली आहे. तर फोर्स इज इक्वल टू E इज इक्वल टू काय येणार बघा, 1/4 पाय एप्सिलॉन 0 into एप्सिलॉन R Q अपॉन R स्क्वेअर. म्हणजे इथे इक्वेशनचं काय झालेलं आहे, 2 Q होते, Q1 into Q2 अपॉन Q. म्हणजे इथं काय डायरेक्ट कॅन्सल करून तुम्हाला इथे इक्वेशन केलेलं आहे. हा Q आणि हा चार्जचा Q. तर हा Q1 आणि हा Q1 कॅन्सल केलेला आहे. म्हणजे रिमेनिंग इक्वेशन काय राहिलं, एप्सिलॉन इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन R इंटू Q अपॉन R स्क्वेअर. म्हणजे हे जे इक्वेशन आहे, काय इक्वेशन आलं, एप्सिलॉन इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 फॉर इयर, एप्सिलॉन R फॉर इयर 1 असतोय, म्हणजे त्यावर इक्वेशन येते 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q अपॉन R स्क्वेअर. आणि फायनल इक्वेशन काय आलं, E इज इक्वल टू 9 into 10 raised to 9 Q upon R square. This equation is called as electric field intensity. हे जे इक्वेशन आहे, तर हे इक्वेशन कुणाचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर एअर मीडियम. कोणत्या मीडियम साठी आहे, फक्त एअर मीडियम साठी. जर या ठिकाणी एप्सिलॉन R जर ठेवला असता तर दिस इक्वेशन इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं आपण त्याला म्हटलं जातं. या एअर मीडियम साठी काय घेतलेलं आहे, तर इथं एप्सिलॉन R ची जी व्हॅल्यू आहे, तर एप्सिलॉन R ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, ते 1 घेतलेली आहे. एप्सिलॉन R ची जी काय व्हॅल्यू आहे, तर ती एप्सिलॉन R ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, 1 घेतलेली आहे. म्हणून काय घेतलेलं, दिस इक्वेशन इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इन कशासाठी वापरतो आपण हे इक्वेशन, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग आता याचं आपल्याला काय करावं लागेल, SI युनिट कॅल्क्युलेट करायचं. मग SI युनिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इथे इंटेन्सिटीचे फॉर्म्युला माहित आहे, इंटेन्सिटी इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. इंटेन्सिटी इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. मग ह्याच्यामध्ये आपल्याला फोर्सचं इक्वेशन माहित आहे, फोर्सचं युनिट काय असते हो, न्यूटन. न्यूटन. आणि न्यूटन. चार्जचं युनिट काय आहे, कुलम. कोल कोलम. मग याचं युनिट काय येणार, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट येणार न्यूटन पर कुलम. तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज मेजर्ड बाय इन न्यूटन पर कुलम. तर अशा पद्धतीचं काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. दिस इक्वेशन इज E इज इक्वल टू 9 into 10 raised to 9 Q अपॉन R स्क्वेअर. तर आता ह्याच्यावरचा प्रॉब्लेम बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. A charged sphere of 60 microcoulomb is placed in air. Find the electric field intensity at point 30 centimeter from the center of the sphere. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, चार्जड स्पियर दिलेला आहे, म्हणजे Qची व्हॅल्यू दिलेला आहे, किती दिलेलं आहे, 60 मायक्रोकुलम. 60 मायक्रोकुलमचं कन्वर्जन कुलम मध्ये करायचं, म्हणजे काय ना 60 into 10 raised to minus 6 कुलम. त्यानंतर काय दिलेलं आहे, प्लेस्ड इन इयर, इयर मध्ये प्लेस केलेलं म्हणजे एप्सिलॉन R ची व्हॅल्यू काय झाली, 1 झालेली आहे. त्यानंतर फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. त्यानंतर ज्या कुठे प्लेस केलेला आहे, त्या ज्या पॉइंटची आपण इंटेन्सिटी कॅल्क्युलेट केलेली आहे, तर त्या पॉइंटला काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्लेस केलेली आहे. त्या पॉइंटला जे प्लेस केलेलं आहे त्या वेळेचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 30 सेंटीमीटर आहे, 30 सेंटीमीटर. ओके, म्हणजे काय येणार, R इज इक्वल टू 30 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.3 मीटर. एप्सिलॉन E इज इक्वल टू, इक्वेशन आहे आपलं 9 into 10 raised to 9 Q अपॉन R स्क्वेअर. तर 9 into 10 raised to 9 Q ची व्हॅल्यू दिलेली आहे 60 into 10 raised to minus 6 आणि R ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.3 into 0.3 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे काय येणार इक्वेशन, त्याचा आन्सर जर आपण इथे कॅल्क्युलेट केलं तर फायनल आन्सर येते 6 into 10 raised to 6 न्यूटन पर कुलम. ओके, तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये काय अडचण आहे का, नो सर. नो सर. नो सर. सर मला कालच्या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आला. कालच्या MCQ मधल्या क्वेश्चन मध्ये पर्सेंटेज एरर 15 क्वेश्चन आहे ना सर, त्याचं 11% एरर कॅल्क्युलेट एक झाला. मिनिट आपण अगोदर हा आपलं चाललंय काय ते बघू, तो पण प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ओके सर.
तर तुम्हाला क्वेश्चन बँक मध्ये एक प्रॉब्लेम दिलेला होता बघा. तर काय प्रॉब्लेम दिलेला होता? त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची होती. तो प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह करूया. Calculate the electric field intensity. Calculate the electric field intensity at point 25 सेंटीमीटर. म्हणजे R is equal to 25 सेंटीमीटर दिलेला होता तुम्हाला. हा प्रॉब्लेम तुमच्याकडे ऑलरेडी आहे. क्वेश्चन बँक मध्ये हा क्वेश्चन दिलेला होता बघा. सर ती स्क्रीन दिसत नाही. एक मिनिट प्रेझेंट कर. तर आर्च व्हॅल्यू किती दिलेली होती? 25 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला चार्ज होता तो चार्ज किती दिलेला होता? 4.8 मायक्रोसेकंद मायक्रोकुलम. काय आहे म्हणजे क्यू ची व्हॅल्यू दिली होती. क्यू इज इक्वल टू 4.8 मायक्रोकुलम. त्यानंतर के म्हणजे एप्सिलॉन आर दिलेला होता. एप्सिलॉन आर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हटलेला आहे बघा त्याला. त्या ठिकाणी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती दिला होता? इज इक्वल टू 3.6. इज इक्वल टू 3.6. आणि कॅल्क्युलेट काय करायचं होतं? E इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपल्याला इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं इक्वेशन माहिती आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वेशन काय आहे? E इज इक्वल टू 9 into 10 raised to 9 into 10 raised to 9 Q upon R square. epsilon R into R square. इंटू आर चा स्क्वेअर. ओके. तर आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला जे काय व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू आपण पुट आउट करणार. परंतु व्हॅल्यू पुट आउट करण्यापूर्वी आपण काय करणार? त्याचं कन्वर्जन 25 इंटू 10 raised to -2 हे कशामध्ये येतंय? मीटर मध्ये. बरोबर. त्याचं कन्वर्जन फर्स्ट कन्वर्जन काय करावं लागतं आपल्याला? मीटर मध्ये कन्वर्जन करायचं.
त्यानंतर 4.8 इंटू 10⁻6 4.8 इंटू 10⁻6 कुलम. मायक्रो कुलमचं कन्वर्जन कुलम मध्ये करायचं. मायक्रो कुलमचं कुलम मध्ये कन्वर्जन 3.6 ऍज इट इज. तर ह्या जी व्हॅल्यू आहे तर ह्याच्यामध्ये ऍज इट इज व्हॅल्यू ठेवली आपण. काय ते क्यूच व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. क्यूच व्हॅल्यू आपण ऍज इट इज ठेवणार. क्यूच व्हॅल्यू ठेवली. एप्सिलॉन आरची व्हॅल्यू माहिती आहे 3.6. तर या ठिकाणी बघा एप्सिलॉन आर हा तुमचा चेंज झालेला आहे, तीच व्हॅल्यू नाही. त्यानंतर आरची व्हॅल्यू जी आहे तर ती आरची व्हॅल्यू काय आहे, आर स्क्वेअर किती आहे, आरची व्हॅल्यू 25 इंटू 10⁻². 25 इंटू 10⁻² ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे. ओके, हे जर सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं. काय येणार बघा इक्वेशन, E is equal to 9 into 4.8 into 10⁻9 into 10⁻6 म्हणजे कसं लिहू शकतो आपण ते 10⁻9 - 6. ओके, डिनॉमिनेटर जर सॉल्व्ह केला तर डिनॉमिनेटर सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे, डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटर काय येणार 3.6 इंटू 25 चा वर्ग 625 इंटू 10⁻⁻4. काय येणार E is equal to हा 10⁻⁻6 म्हणजे काय -3 आणि हा -4 वरती आल्यानंतर काय होईल, +4. +4 होणार. ओके, म्हणजे काय येणार इक्वेशन इज इक्वल टू सर 625 येते सर. हा. 325 केलं तुम्ही. 625. काय येणार 9 गुणिले 4.8 9 गुणिले 4.8 किती येत आहे हे, नाईन 43.2. इंटू 4.8 43.2. 43.2 येते सर. नाईन इंटू 4.8 43.2. 43.2. काय येणार 43.2. त्यानंतर डिनॉमिनेटर 3.6 इंटू 6 to 5 2250 2250 सर. इंटू आता 10 च्या पॉवर काय येतात बघा, 10 ची पॉवर काय येणार 10⁻, या ठिकाणी काय राहिली होती 3. 3 राहिली होती बरोबर. 3 आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये आल्यानंतर +4 10⁻7. म्हणजे काय येणार नेक्स्ट इथे काय करू 10⁻7.
E इज इक्वल टू फायनल आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. E इज इक्वल टू काय येणार फायनल आन्सर 43.2 डिवायडेड बाय 2250 0.0192. 0.0192 0.0192 इंटू काय येणार 10 raised to 10 raised to 7 7. as it is. म्हणजे युनिट काय असणार त्याला न्यूटन. हा काय झाला आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय झाली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. परंतु आपल्याला त्याच्यामध्ये आन्सर काय दिलेलं होतं 192 गुणिले 10⁻³ म्हणजे आता काय करायचं हा जो डेसिमल पॉइंट आहे हा डेसिमल पॉइंट आपल्याला 2 नंतर शिफ्ट करायचा आहे. 2 नंतर शिफ्ट करत असताना काय होणार त्याची पॉवर जी आहे ती पॉवर काय होणार कमी होणार. म्हणजे आपल्याला ते डेसिमल पॉइंट जातो शिफ्ट करायचा. किती डिजिट आहेत शिफ्ट करण्यासाठी 2 नंतर आणण्यासाठी किती डिजिट आहे टोटल 4. 4 म्हणजे पॉवर त्याची काय होणार -4 होणार. पॉवर काय होणार -4 आणि डेसिमल पॉइंट कुठे येणार या ठिकाणी. म्हणजे आन्सर काय येणार आपलं 192 इंटू 10⁻³ हे काय झालं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं इक्वेशन आहे. ओके तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला एक्झाम मध्ये 100% विचारले जातात. आता काही वेळेस काय दिलं जातं तर इथं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन आपलं दुसरं एक इक्वेशन होतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं. तर दुसरं इक्वेशन काय होतं आपलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं दुसरं इक्वेशन होतं फोर्स अपॉन चार्ज. तर आपल्याला काय वेळेस काय दिलं जातं फोर्स आणि चार्जची व्हॅल्यू दिली जाते. काय दिली जातं फोर्स आणि चार्जची व्हॅल्यू दिली जाते आणि कॅल्क्युलेट करायला सांगितलं जातं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग आपल्याला काय इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे इंटेन्सिटी इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. या दोन व्हॅल्यू जर आपल्याला माहिती असतील तर आपण त्या ठिकाणी इझिली इंटेन्सिटीची व्हॅल्यू काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतोय. इझिली काय करतोय आपण ही जी व्हॅल्यू जी आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आहे ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू जी आहे ती काय आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा या मेथडने दोन्ही मेथडने आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो. तर अशा पद्धतीने हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा आर्टिकल आहे. तर ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का No, sir. हा पार्ट व्यवस्थित समजलाय. जरा पार्ट किचकट आहे अवघड आहे जरा फक्त काय कॅल्क्युलेशनचा पार्ट व्यवस्थित करायचा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण वगैरे येणार नाही. ओके काय अडचण असेल तर विचारा नसेल तर आपण इथे काय करूया थांबूया. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके थँक्यू सर काल